विद्यार्थी मित्रांनो, आकाशदीप कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे बेसिक ऑफ मॅथमॅटिक्सचा फाउंडेशन कोर्स सुरू करत आहोत। हा कोर्सचा हा पहिला व्हिडिओ लेक्चर आहे। हा कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत नंबर सिस्टीम। आपला दुसरा टॉपिक आहे इनइक्वालिटी अँड अरेंजिंग ऑर्डर। अपना तीसरा टॉपिक है एडिशन एंड सबट्रैक्शन ऑफ इंटीजर्स। अपना चौथा टॉपिक है मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर्स। अपना फिफ्थ टॉपिक है एडिशन सबट्रैक्शन एंड मल्टीप्लिकेशन ऑफ वेरिएबल्स। अपना नेक्स्ट टॉपिक है डिवीजन। प्लस सेवेंथ टॉपिक अपन शिकणार आहोत क्रॉस मल्टीप्लिकेशन। अपना एट टॉपिक अपन शिकणार आहोत एलसीएम। नाइन्थ टॉपिक अपन शिकणार आहोत रेम्बो मल्टीप्लिकेशन। 10th टॉपिक शिकणार आहोत आपण इंडायसेस। 11th टॉपिक शिकणार आहोत आपण आयडेंटिटी। 12th टॉपिक अपन शिकणार आहोत बॉडमास रूल। एंड आपला लास्ट टॉपिक राहील प्रॉब्लेम सेट। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला टिक करा। आपला पहिला टॉपिक आहे द नंबर सिस्टीम। इथे आपला पहिला नंबर आहे होल नंबर। आता होल नंबर काय असतो? द नंबर स्टार्ट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी। द नंबर स्टार्ट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी। अशा नंबरला आपण होल नंबर म्हणतो। एक्झाम्पल 0 1 2 3 4 अँड सो ऑन। अशा नंबर्सला आपण होल नंबर म्हणतो। आपला सेकंड नंबर आहे नॅचरल नंबर। आता नॅचरल नंबर कशाला म्हणणार? द नंबर स्टार्ट फ्रॉम 1 टू इन्फिनिटी। The number start from 1 to infinity. Example 1 2 3 4 5 and so on. अशा नंबर्सला आपण नॅचरल नंबर म्हणतो। आपला थर्ड नंबर आहे इवन नंबर। आता इवन नंबर कशाला म्हणू? द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड एज इवन नंबर। द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड इवन नंबर। जैसे एग्जांपल्स 2 4 6 8 10 आणि इथे पण इनफायनाइट नंबर असू शकतात। आपला नेक्स्ट नंबर आहे ऑड नंबर्स। तर ऑड नंबर्स काय असतात? द नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड ऑड नंबर। द नंबर विच इज नॉट divisible by 2 is called odd number. याचे examples 1 3 5 7 इथे पण infinite numbers असू शकतात। तर नेक्स्ट नंबर आहे प्राइम नंबर। आता प्राइम नंबर कशाला म्हणतो? द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 or itself is called prime number. The number which is divisible by 1 or itself is called prime number. याचे examples 2 3 5 7 11 13 अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? प्राइम नंबर म्हणतो। आपला नेक्स्ट नंबर आहे
नेक्स्ट नंबर आहे आपला कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं? द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय वन और अदर नंबर इज कॉल्ड एज कंपोजिट नंबर. द नंबर which is divisible by one or other numbers is called composite number. याचे एक्झाम्पल्स काय काय असू शकतात आपले? याचे एक्झाम्पल्स आहे 4, 6, 8, 10 असे नंबर्स जे वननी किंवा अदर नंबर्सनी पण डिवाइड होतात. अशा नंबर्सला आपण कंपोजिट नंबर्स म्हणतोय. आपला नेक्स्ट नंबर आहे इंटीजर्स. इंटीजर्स. तर इंटीजर म्हणजे काय? इंटीजर इज अ नंबर लाईन काढूया आपण सरळ. एक नंबर लाईन काढली आहे इथे. मध्ये मी 0 घेतोय. 0च्या राईट साइडचे सगळे नंबर्स कसे असणार? पॉझिटिव्ह असणार. लाईक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे सुद्धा इनफायनाइट नंबर पर्यंत जातो. लेफ्ट साइडचे नंबर्स कसे असतात? निगेटिव्ह. -1, -2, -3, -4, -5 हे सुद्धा इनफायनाइट नंबर्स पर्यंत जातो. म्हणजे इंटीजर्स मीन्स नंबर लाईनवर जितके पण नंबर्स आहेत हा अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? इंटीजर नंबर म्हणतो. नेक्स्ट नंबर आहे रियल नंबर्स. नेक्स्ट नंबर आपला रियल नंबर. आता रियल नंबरचे 2 टाइप पडतात. देयर आर 2 टाइप्स. 2 टाइप्स. कुठले 2 टाइप्स आहेत? एक आहे रॅशनल नंबर आणि दुसरा आहे इरॅशनल नंबर. फर्स्ट वन इज रॅशनल नंबर. सगळ्यात अगोदर आपण रॅशनल नंबर बद्दल माहिती घेऊया. यातला पहिला पॉइंट आहे द न्यूमरेटर ऑफ अ नंबर. द न्यूमरेटर of a number are integer and denominator are non-zero integer is called rational number. The numerator of a number are integer and denominator are non-zero integer. अशा नंबर्सला आपण रॅशनल नंबर म्हणतो. एक्झाम्पल्स लाईक एक्झाम्पल्स घेऊन घेतो इथे 5/4. इथे बघा न्यूमरेटर नंबर पण इंटीजर आहे, डिनॉमिनेटर पण कसा आहे? इंटीजर आहे. म्हणून ह्या नंबर्सला आपण काय म्हणणार? आपण रॅशनल नंबर म्हणणार. नेक्स्ट नंबर इज -2/-4 घेतोय. -2 इज ऑल्सो इंटीजर, -4 इज ऑल्सो इंटीजर. म्हणून अशा फ्रॅक्शन नंबर्सला आपण काय म्हणतोय? रॅशनल नंबर म्हणतोय. पण जर का मी -2/0 घेतलं तर इथे -2 इज इंटीजर बट 0 इज ऑल्सो इंटीजर. बट हा एक्झाम्पल रॅशनल नंबरचा नाही. का? कारण की डेफिनेशन काय म्हणतो आपला? द न्यूमरेटर ऑफ अ नंबर आर इंटीजर अँड डिनॉमिनेटर आर नॉन झिरो इंटीजर. डिनॉमिनेटर नंबर 0 नकोय. डिनॉमिनेटर नंबर 0 नाही पाहिजे आपल्याला. जर हा 0 झाला तर याचा आन्सर काय येणार? ते नॉट डिफाइंड येणार. इट इज अ मॅथमॅटिकल एरर. ठीक आहे. आपला नेक्स्ट पॉइंट आहे की डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग 1 इज कॉल्ड ऑल्सो रॅशनल नंबर. द डेसिमल फॉर्म is
टर्मिनेटिंग 1. डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग 1. अशा नंबर्सला आपण हे काय म्हणतो, रॅशनल नंबर. डेसिमल फॉर्म ऑफ टर्मिनेटिंग मीन्स, मी एक एक्झाम्पल घेतो, 105 डिवायडेड बाय 2. आता 105 ला आपण 2 ने डिवाइड करून बघूया आन्सर काय येतोय. असा 2 ने डिवाइड करूया. 2 5 जा 10, रिमाइंडर इज 0. इथे काय आला, हा 5 आला खाली घेतला आपण. आता 2 ने डिवाइड करतोय, 2 2 जा 4, रिमेन इज 1. आता डेसिमल पॉइंट लावून इथून काय करूया आपण, खाली एक 0 घेऊया आणि 2 5 जा 10. तर आन्सर काय आला आपला 52.5. डेसिमल फॉर्म काय झाला, इथे टर्मिनेट झाला. का टर्मिनेट झाला, कारण की रिमाइंडर काय आला इथे 0 आला, म्हणून हा डेसिमल फॉर्म काय झाला इथे टर्मिनेट झाला. म्हणून डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग 1. आपला नेक्स्ट पॉइंट आहे, द डेसिमल फॉर्म is non-terminating but recurring. Decimal form is non-terminating but recurring is also called as rational number. Example बघूया याचे. एक्झाम्पल, मी जर 10 ला 3 ने डिवाइड करतोय तर याचा आन्सर किती आहे बघा. 10 ला 3 ने डिवाइड करतो तर 3 3 जा 9, रिमेन इज 1. आता इथे डेसिमल पॉइंट लावून 0 0 0 इथे घेऊन येतो, एक 0 खाली घेतो या. आता डेसिमल नंतरचा नंबर खाली घेतला तिथे काय लागणार, डेसिमल पॉइंट. 3 3 जा 9, रिमेन इज 1. अगेन हा 0 खाली येतोय, 3 3 जा 9, अगेन रिमेन 1. अगेन हा 0 खाली येतोय, 3 3 जा 9. हे काय होत चाललंय, कंटिन्युअस चाललाय. तर आफ्टर डेसिमल पॉइंट 3 काय होत आहे, वारंवार येत आहे. याला म्हणतो आपण रिअकरिंग. आणि हा प्रॉब्लेम संपत आहे का, नाही, टर्मिनेट होतच नाहीये, म्हणून याला काय म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग. अशा एक्झाम्पल्सला काय म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग बट रिअकरिंग. याचा आन्सर बघा काय आहे 3.333 अँड सो ऑन. 3.3 बार आपण याला लिहू शकतो. आपला नेक्स्ट पॉइंट आहे, the perfect square are also called as rational number. The perfect square is also called as rational number. Example, suppose now √4 घेतलं, √4 is equal to 2. √9 घेतलेला आहे, √9 is equal to 3. √16 घेतलेला आहे, √16 is equal to 4. Or the perfect squares are also called as our rational number. आपला सेकंड नंबर आहे irrational number. आता irrational numbers काय असतात, the decimal form is non-terminating and non-recurring is called as irrational number. For example, 22/7 हा पायचा व्हॅल्यू आहे 22/7. याला जर आपण डिवाइड केलं तर काय येणार आन्सर 3.142 अँड सो ऑन. आफ्टर डेसिमल पॉइंट हा काय होत आहे नॉन टर्मिनेटिंग. गणित संपतच नाही आपला, नॉन टर्मिनेटिंग. आणि आफ्टर डेसिमल पॉइंट कुठलाच नंबर रिपीट होत नाहीये, वारंवार येत नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण नॉन रिकरिंग. तर अशा एक्झाम्पल्सला आपण काय म्हणतोय इरॅशनल नंबर म्हणतोय. ठीक आहे, हा फर्स्ट पॉइंट होता त्यातला. सेकंड पॉइंट इज नॉन परफेक्ट स्क्वेअर आर ऑल्सो कॉल्ड एज
इरॅशनल नंबर्स. नॉन परफेक्ट स्क्वेअर्स म्हटले म्हणजे √2, √3, √5 हे कसे आहे नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट्स आहे. म्हणून या अशा नंबर्सला आपण सुद्धा काय म्हणतो आपण इरॅशनल नंबर्स